मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या टेक्निकल मराठी गुरु या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना या योजनेअंतर्गत जे काही घरकुल यादी 2025 आहे ती आता जाहीर झालेली आहे आणि ती आपण कशा प्रकारे ऑनलाईन चेक करू शकतो, त्या यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही हे कशा प्रकारे बघू शकतो, तर याबद्दलचा हा व्हिडिओ आहे। तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ जेव्हा मी टाकल तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। तर मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आपल्याला काही दिवसांचा कालावधी ह्या देण्यात आला होता, ज्यामध्ये आपल्याला सेल्फ सर्वे करायचा होता आणि त्या सेल्फ सर्वेमध्ये आपली संपूर्ण माहिती भरून आपण या घरकुल योजनेसाठी अप्लाय करू शकत होतो। तर त्या अनुषंगाने ज्या लाभार्थ्यांनी या योजने म्हणजे सेल्फ सर्वे करून आपली माहिती ही अपडेट केलेली आहे त्यांचा आता आपण यादीही बघू शकतो। तर त्यासाठी मी एक लिंक देतो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यामध्ये जाऊन तुम्ही हे ओपन करू शकता आणि त्यानंतर अशा इंटरफेस दिसेल तुम्हाला तिथे। तर तिथे तुम्हाला सर्वप्रथम आपलं स्टेट निवडायचं आहे, म्हणजे आपलं राज्य निवडायचं आहे। त्यामध्ये आता मी महाराष्ट्र निवडलेलं आहे। त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे, तर इथे बघू शकता हा जिल्हासुद्धा मी इथे निवडलेला आहे। त्यानंतर तालुका आणि अशाच प्रकारे आपलं जे काही ग्रामपंचायत आहे ती निवडायची आहे इथे आपल्याला। तर इथे मी ग्रामपंचायतसुद्धा निवडून घेतो आणि त्यानंतर कोणती स्कीम आहे, म्हणजे आता आपली प्रधानमंत्री आवास योजना ही जी स्कीम आहे ही स्कीमसुद्धा आपण इथे निवडून घेऊया। तर इथे बघू शकता तुम्ही इथे आणि सन म्हणजे 2025-26 हे वर्ष मी निवडतो आणि इथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण जे 1 नंबरला दिसत आहे ते इथे निवडून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर जे काही खाली कॅप्चा आहे म्हणजे त्यामध्ये जे काही आपला कॅप्चा आहे तो इथे ॲन्सर करायचा आहे आणि तो कॅप्चा झाल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथे तुम्हाला जी यादी जी आहे ती इथे शो होईल आणि ही जी संपूर्ण यादी आहे यामध्ये बेनिफिशरीचे नाव, वर्ष, सँक्शन ज्या वर्षी ते मंजूर झाली ते वर्ष आणि संपूर्ण अशी माहिती इथे देऊ शकतो। तर डाउनलोड PDF या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ही यादी डाउनलोड करू शकता आणि यामध्ये तुमचं नाव हे चेक घेऊ शकता आणि यामध्ये संपूर्ण दिसेल, नाव दिसते, त्यानंतर तुमचा जॉब कार्ड नंबर, त्यानंतर स्टेटस काय तुमचं म्हणजे घरकुल मंजूर झालं आहे, त्यानंतर स्कीम सँक्शन अमाऊंट म्हणजे ही स्कीम किती रुपयाची आहे समजा ते अमाऊंट शो होईल। त्यानंतर तुमचा जर हप्ता म्हणजे किस्त पडली असेल तर तीसुद्धा जमा झालेली किस्तसुद्धा इथे दाखवेल। अशा प्रकारे तुम्ही हे बघू शकता। याची आता एक किस्त पडलेली आहे तर ती 15,000 रुपयाची पहिली किस्त ही जमा झालेली आहे, तर ते कोणत्या तारखेला जमा झाली आणि ही संपूर्ण माहिती अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि